महाराष्ट्रात राज्यशिव पांदन शेत रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली जमाबंदी आयुक्त कार्यालय येथे राज्यभरातील गाव नकाशा अद्ययावत नसल्यामुळे आणि रस्त्यांचे अधिकृत सीमांकन हद्द निश्चिती प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना दळणवळणात गंभीर अडथळे येत आहेत. राज्यातील प्रत्येक गावातील शिव पांदन शेतरस्ते, गाडी मार्ग व पायमार्ग यांचे सीमांकन करून अधिकृत नोंद करावी. सर्व रस्त्यांना सांकेतिक क्रमांक देऊन डिजिटल नकाशांमध्ये नोंदवावे. गाव नकाशांचे स्कॅनिंग व डिजिटलायझेशन करून रस्त्यांची लांबी, रुंदी, अक्षांश, रेखांश निश्चित करावे. रस्त्याच्या सीमांवर कायमस्वरूपी सीमाचिन्हे बसवावीत. या मागण्यांसाठी आंदोलन जमाबंदी आयुक्त कार्यालयावर करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जमाबंदी आयुक्त कार्यालयावर शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धीची घोषणाबाजी सुरू करत पेरू वाटप आंदोलनाला सुरुवात करताच बंड गार्डन पोलिसांनी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांशी सोबत चर्चा करत जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांच्याशी बैठक लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी तात्पुरते आंदोलन थांबवत आयुक्तांसोबत शिष्टमंडळाने चर्चा करत शासन निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचे आयुक्तांकडे तक्रार केली. यावेळी आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक रस्त्याची नोंद ॲपद्वारे आपल्याला करता येईल, त्यामध्ये ऑनलाईन तक्रारी करता येतील. त्याचबरोबर राज्यातील नकाशांवरील रस्त्यांना सरसकट सीमांकन करून हद्द निश्चित करण्यात येतील. ज्या ज्या ठिकाणी प्रलंबित प्रकरणे जास्त आहेत अशा ठिकाणी मनुष्यबळ वाढवू असे आश्वासन दिले. त्यानंतर 1 महिन्यात कार्यवाही झाली नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवू असं महाराष्ट्र राज्य शिव पांदन शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी जमाबंदी आयुक्त पेरू वाटप करत असताना प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी राज्य प्रसिद्धी प्रमुख रवींद्र खोडे, चंद्रकांत कापडी, सचिन थोरवे, अनंता लिंबारे, भरत कोरडे, वैभव कुटे, अशोक पैठणकर, शांताराम पानमंद, विजय शेलार, बबन गुंड, सचिन शेळके, संजय साबळे, सुरेश भुजबळ, रामहरी बोंबे, दीपक घुगे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्भीड पोलीस टाइम्स न्यूजसाठी भिका पवार, नाशिक.